मला भरलं पेपरचं वार, मी 12वीचा उमेदवार, कॉफीवर माझं लक्ष सार, पास होण्यासाठी माझं काळीज झुरतय. जेव्हा बघतो मी पेपरकडं मला नापास झाल्यासारखं वाटतंय. कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठीवर. तुकोबरायाला यम भेट होता आणि ते तुकोबराय हनुमंतरायाला शरण जातात. मग रामेश्वर शास्त्रींनी सुद्धा तुकोबरायाचं यथार्थ वर्णन केलं. काय वर्णन केलं? धन्य तुकोबा समर्थ. अहो, ज्या रामेश्वर शास्त्रींनी आयुष्यभर तुकोबरायांना विरोध केला, जो नाही तो त्रास दिला, त्या रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरायाचं वर्णन करावं, याला यथार्थ वर्णन काय म्हणतात. आणि ऐका, वर्णन कुणीही कोणाचं करू शकतो. आता मी इथं यथार्थ हा शब्द का वापरला हो? आवाज येतोय ना दादा? हा, यथार्थ हा शब्द का वापरला? वर्णन कुणीही कुणाचं करू शकतं. वर्णन आई मुलाचं करू शकते. करतात का नाही माता मावली? हा, वर्णन बापही मुलाचं करू शकतो. वर्णन मित्रही मित्राचं करू शकतो. वर्णन सासू सुद्धा जावयाचं करू शकते. पण या वर्णनात कुठंतरी अतिशोक्ती असू शकते. बरोबर का? अतिशोक्ती हा म्हणजे कार्य कमी आणि वर्णन जास्त असू शकतं. आई मुलाचं वर्णन करते का? प्रेमापोटी. बाप मुलाचं वर्णन करतो का? त्याला बायको कुणीतरी द्यावा म्हणून. खरंय का खोटं? आता काय, जरी पोरग रोज संध्याकाळी कमरात लाथा घालीत असलं तरी लोकात चांगलंच म्हणावं लागत आहे. इज्जत कुठं घालता? हा, अहो, एका पोराला आहे ना 42 वर्षाचं पोरग झालं. 42 वर्ष, त्याला बायकोच द्याय ना कुणी. एक दिवस माझ्याकडे आला, म्हणला महाराज काही करा पण आता तेवढा आता म्हातार पण झालं, मला 42 वर्षात झालो, मला बायको द्याय ना कुणी. मी सांगितलं, हा बघ, आता जी पोरगी बघायला जाशील त्याला हा म्हण. काळी असू, बिंद्री असू, जाड असू, लुकडी असू, वाकडी असू, पांगळी असू, बोबडी असू, तुतानी असू, कशी का असाना, पण हा म्हण. त्याने ऐकलं, गेला महाराज पोरगी बघायला आणि पोरगी पसंत झाली. म्हणला, बापाला पण आनंद झाला. बाप डोके इतका एवढ्या मारायचा, जाऊ द्या जावाई जरा वयस्कर आहे पण भेटला पोरीला. बापाला असा आनंद झाला, बाप उड्या मारत बायकोकडे गेला. बायकोला म्हणला, हे गंगे, आता आपल्याला लय भारी जावाई भेटलाय. ती म्हणली, खरं? मला बघून द्या बरं. ती गंगी उठली आणि असं खिडकीतून बघितलं. ती म्हणली, मै पोरगी भिकाऱ्याला देईन पण याला देणार नाही. हे म्हणला, काय झालं? हे अगोदर मला बघायला आलता म्हणली. अरे बायकाच भेटणार ना पोरायला. इकून तिकून कशी तरी त्याला बायको करून दिली महाराज. त्याला बायको भेटली जाड. आता काय करता प्रपंचात, एवढी जाड बायको भेटली, दोघात भांडणं लागली. बायको गेली 3ऱ्या मजल्यावर. बरं, बायको कमी नाही, 1.5 क्विंटलची होती ती. 3ऱ्या मजल्यावर उडी हाणली आणि बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडली तर याला दवाखान्यात न्यायचं. ते रिक्षा बोलीला माग रिक्षात मांडली. रिक्षा चालू केलं तर रिक्षा पुढून उचलायचा. असा पुढून बसला रिक्षा. काय करता? दवाखान्यात नेली, 3 तास सलाईन लावले आणि 3 तासांनी शुद्धी आल्याच नंतर विचारलं तिने, हे मला काही झालंय का? ते म्हणला, तुला काय नाही झालं, पण तुझ्या 2-4 जणांच्या अंगावर पडली, त्यात एकच जागला नाही म्हणला. काय करता महाराज? असंच एक बाई जाड. आता जाड बाई जवळपास 1 क्विंटल 25 किलोची बाई. आता चोरांनी कशाला मारायला तिच्या घरी जावं? त्याला काही कळत होतं का नव्हतं? चोर गेला आणि त्या बाईच्या गळ्यातलं सोनं वाढणार. त्या बाईने चोर धरला, खाली घातला आणि वरून बसली. चोर पाय खोडीत होता खालून. आणि त्या बाईनी सांगितलं, भांड्या पळ, पोलिसाला बोलून आण. हे 15 मिनिटं गेले, याला चप्पलच सापडा नाही. हे म्हणला, मग मी चप्पल सापडा ना मै. तो चोर खालून कणत म्हणला, मै घालून जाय तात्पुरती. म्हणला, लवकर पोलिसाला बोलून आण, नाही तर मरण म्हणला मी. आता काय करता महाराज? असतात समाजात, पण जितके जाड माणसं तितके हुशार आहेत. अशातला प्रकार नाही बरं का, अशातला प्रकार नाही महाराज. एक जाड पोरग होतं, लोक कुठं डोके लावतात मी सांगत असतो. जाड पोरग 12वीचा परीक्षाला गेलं, आयुष्यभर अख्खं वर्षभर अभ्यास केला नाही त्याने. पेपर भूगोलाचा गाईड नाही तो इतिहासाचा. याच्या बापाला उत्तर सापडन का? तिथं गेला आणि महाराज उत्तरच सापडाना. त्यांनी बसल्या बसल्या एक गाणं रचिलं. बसल्या बसल्या काय म्हणला, तो उत्तर तर सापडत नाही ना, मग गाणं काय रचिलं त्यांनी? मध्ये नव्हतं का ते गाणं आलं,
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. काय कर काय गाणं ते सुरुवात काय त्याची, मला आमदार झाल्यासारखं. त्या पोरांनी गाणं करायचं मग, मला भरलं पेपरचं वार, मी 12वीचा उमेदवार, कॉफीवर माझं लक्ष सार, पास होण्यासाठी माझं काळीज झुरतय. जेव्हा बघतो मी पेपर कड, मला नापास झाल्यासारखं वाटतंय. काय करता मला, टायमात जर अभ्यास नाही केला तर काय उपयोग आहे महाराज. चला मी विषय सांगत होतो. यथार्थ वर्णन हा शब्द का वापरला. वर्णन कोणी कोणाचं करू शकतं. सासू जावयाचं वर्णन करते. आता सासून जावयाचं केलेलं वर्णन म्हणजे 99.99% वर्णन खोटं, बरोबर का नाही. हा खरं वर्णनच नाही. एका सासून जावयाचं 2 म्हाताऱ्या बसल्या होत्या. आता म्हाताऱ्या म्हणजे काय, ती म्हातारी एकीला दुसऱ्याच म्हातारीला सांगत होती काय, मग जावा इतकं शिकेले, शिकेल त्याला शिकल्याला म्हणताना मग जावा इतका शिकेले. ती दुसरी म्हणली कितका शिकेले, माया जावायला शेपूट तुटलेलं कुत्रं सापडलं म्हणली. आता राम राम म्हणायचं, काही देवाचं नाव घ्यायचं. माया जावायला शेपूट तुटलेलं कुत्रं सापडलं. माया जावायाने कुत्र्याला शेपूट इंजेक्शन देऊन सगळं शेपूट जसून तसं आणलं. आता दुसरी म्हातारी कुठं ग बसे म्हणली, तो जावाय काहीच हुशार नाही म्हणली. माया जावायला फक्त कुत्र्याचं शेपूटच सापडलं होतं. त्यांनी त्या शेपटाला इंजेक्शन देऊन त्याचं कुत्रं तयार केलं. हे जावायाचं वर्णन झालं. अहो या म्हाताऱ्या बाया तर काय वर्णन करत्या जावायाचं तुम्हाला सांगतो. लेख जर आपली सून जर लेखाच्या गाडीवर बसली ना महाराज, यांना सुख वाटत नाही, आनंद वाटत नाही. ती म्हातारी त्या जावाया म्हातारी सांगत होती शेजारच्या, खरं सांगू तुला गंगे. ती म्हणली काय, मग जावाई देव माणूस आहे, देव माणूस. ती म्हणली कस काय, अगं माया लेकीला म्हणन तावा बाजारला नेतोय, म्हणन तावा मायाकडे घेऊन येतोय, देव माणूस. आणि केवढ्यात तिचं जावाईन लेक आले, बघ ना कसा जोडा दिसतोय लक्ष्मी नारायणासारखा. ही म्हणली दिसतोय तर दिसतोय, मला काय घेणं देणं. आणि केवढ्यात ते जावाईन तिची लेक गेले आणि सून आणि लेक गाडीवर बसून आले. मग शेजारच्या म्हातारीला कुठं दम निघते, ते म्हणले हे जोडा कसा दिसतोय. ही म्हातारी म्हणली लाजा सोडल्या नाही लाजा, खुशाल नवऱ्याच्या माग बसून हिंडती. मला 4 लेकरं होस्तोर नवऱ्याचं तोंड पाहिलं नव्हतं, मी तिथंच होतं. लेकरं झाले कसे म्हणलं तुला, लेकरं झाले कसे. सुनाचं एवढं दुःख आणि लेकीचं एवढं सुख. बैल झाला म्हणले का, तर सून त्याच्या मागं बसली आणि लेक बसली तर हे लक्ष्मी नारायणाचा जोडा तुला उचलून न देत टाकाव. त्याला मी सांगतो हा भेदभाव. अहो वर्णन कुणाचं हे कोणी करू शकतं. आता तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक डबड्यावालं सकाळ सकाळ येड्या बाबळीत चाललं होतं गावाच्या येशीतून महाराज. आता येशीतून येड्या बाबळीत डबा घेऊन चाललं म्हणजे तिथं काय महादेवाचा अभिषेक करायला नव्हता गेला तो, तुम्हाला माहिती आहे. आणि तेवढ्यात कडक कपड्यावाले 4 माणसं आली. कडक कपड्यावरले विचारलं का हो तुकाराम अण्णा. ते म्हणले बोला काय म्हणता. ते रामदासचा अण्णाचं घर याच गावात आहे का, असं म्हणल्याच्या नंतर त्या डबड्यावाल्याच्या पायाखालची माती सरकली. त्याला राग आला. त्यांनी डबडं राग तिथं टाकून दिलं. लाज वाटत नाही त्या नालायकाचं. सकाळ सकाळ रामप्रहरी माझ्या समोर नाव घेतलं. 4 पिढ्याचं माझं त्याचं वैर आहे. 4 पिढ्यापासून आम्ही एकमेकाचं तोंड बघत नाही. हे म्हणले आम्हाला काय माहित तुम्ही तोंड बघत नाहीत. चुकलं तुम्हाला पत्ता विचारलं. चुकला म्हणजे 4 पिढ्यापासून आम्ही एकमेकाचा खून करायला टपलोय आणि तुम्ही त्याचा पत्ता विचारला. आता माणसानं जगावं कसं, वागावं कसं हे लक्षात ठेवा. 4 पिढ्यापासून आम्ही खून करायला टपलोय त्याचा आणि तुम्ही त्याचं सकाळ सकाळ नाव घेतलं. अहो चुकला आमचं. चुकला म्हणजे 4 पिढ्याचा वैरी आहे तो माझा. बर पुढं काय, कशाला आलतात तुम्ही. मग हे कडक कापड्यावाले काय म्हणले, आम्ही कशाला काय येणार, तुम्ही तुमचं डबडं घेऊन येड्या बाबळीत जा. डबडं घेऊन येड्या बाबळीत जा. आम्ही कशाला काय नाही, पण कशासाठी आलते तुम्ही. अहो झालं ना आता, आम्ही विचारलं चूक झाली नाही, पण कशासाठी आलतात. मग यांनी सांगितलं ते त्यांची मुलगी आहे ना सकाराम अण्णाची, त्या मुलीला आमची गंगू, कारण त्यांचा मुलगा डॉक्टर आहे आणि आमची मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, तर त्यांच्या मुलीला आमची मुलगी द्यायची
म्हणून आम्ही त्यांचं घर पाहण्यासाठी आलतो आणि तुम्हाला पत्ता विचारला तर तुम्ही त्याचे वैरी निघलात. 4 पिढ्याचे वैरी. हा आता आम्हाला ते पाठ झालं म्हणले. तुम्ही जा डबा घेऊन आता आम्ही आमचं बघू म्हटले. आता पुढचं ऐका. हा म्हटला डबड्यावाला 4 पिढ्यापासूनचा वैरी आहे. बरं ठीक आहे, पुढं काय? खरं सांगू, त्या माणसासारखे माणसं, इतके प्रामाणिक माणसं अख्ख्या तालुक्यात नाहीत. तुम्ही बिनधास्त मुलगी देऊन टाका. मी 4 पिढ्याचा वैरी सांगतो, मुलीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. याला यथार्थ वर्णन म्हणतात. तसं तुकोबारायांच्या जीवनातला आयुष्यभराचा कट्टर वैरी त्यो जर तुकोबारायाला धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. केला पुरुषार्थ, केला हा पुरुषार्थ. केला पुरुषार्थ, केला पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ.